शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके धावले गावकरी आणि विद्यार्थ्यांच्या मदतीला। वसमत तालुक्यातील मौजे तुळजापूरवाडी ते आडगाव रणजेबुवा या मार्गावरील 2 किलोमीटरचा रस्ता खचल्याने व या रोडच्या दोन्ही साइडने बाभूळ व काटेरी झाड वाढल्याने या रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना, गावकऱ्यांना व तसेच तुळजापूरवाडी ते आडगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना या रस्त्याचा व साचलेल्या पाण्याचा व तसेच झाडाझुडपांचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता। याकडे प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे। तसेच आज रोजी गावातील गावकऱ्यांनी शिवसेना उपतालुका प्रमुख विलास चव्हाण यांच्याकडे तक्रार केली होती। ही तक्रार विलास चव्हाण यांनी तालुका प्रमुख राजूदादा चापके यांच्याकडे मांडली व तात्काळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ जेसीबी पाठवली व हे रस्ता व रस्त्याच्या आजूबाजूचे झाडे झुडपे काढून टाकण्यात आले। या कामामुळे गावकऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले। त्यावेळी विलास चव्हाण, ज्ञानोबा चव्हाण, विश्वनाथ चौंडकर, कल्याण चव्हाण, गुलाब चव्हाण, पंडितराव चव्हाण, उत्तम चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, राम चव्हाण, विष्णू चव्हाण, रामभाऊ चव्हाण, महादू चव्हाण, शिवाजी चव्हाण, दौलत चव्हाण, किरण खंदारे, पवन चव्हाण, अनंता चव्हाण, गावकरी मंडळी व तसेच विद्यार्थी यांनी शिवसेना तालुका प्रमुख राजदादा चापके यांचे मानले आभार। यावेळी शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 10 वर्षापासून मागणी करायला होती रस्त्याची, कोणी त्याच्यावर लक्ष दिलं नाही, काही नाही। आणि न जाणारा रस्ता तिकडे तयार केला, महादेवाकडे जाणारा रस्ता। लेकरं 200 लेकरं आहेत, कोणच अजित दादाकडे सुद्धा ठराव दिलता तरी ते केलं नाही। हे बाकीचे तर काहीच नाही करीनत। ते गाववाल्याच्या वतीनं आम्ही एक माणूस निवडला, विलास चव्हाण, त्यानं जाऊन शिंदे गटाचा तालुका प्रमुख झालेला आहे। त्या बोवानं बेजार होऊन रस्त्याची ही मशीन दिली आणि ते काम त्याच्या वतीने झालं। या लेकराला सुख व्हायला तितकं तरी त्या नेत्या लोकांनी काहीच केलं नाही, फक्त करतो करतो म्हणून 10 वर्ष झालीत। चापके साहेब पहिले गावाला आमचे रोड केले, त्याच्या वडिलांना आरळला जाणारा ते रस्ता, त्याचे कामं चांगले आहेत। त्याच्यामुळे हे त्याला विनंती करून राजूदादाला, चापके राजूदादाला त्याला विनंती केली येईन गाववाल्यानं, त्याच्यामुळे हे रस्त्याचं काटायचं आलं। आज सगळे हे जिल्हा परिषद नेते हे सगळे आमच्या गावात फक्त मतदानापुरते म्हणतात, लेकराला रस्ता करतो, हे करतो, काही करायला कमी नाही। याला फक्त टोंग नेत्याला भरती करायची, या लेकराकडे पाहायचं नाही। गावात काय व्हायलंय काय नाही ते पाहायचं नाही। लेकरं 200 आहेत, लोणाल्याला लेकरं लागायले, त्याच्यामुळे जास्त आम्हाला पुन्हा त्रास कमी चिंता पडलोय रस्त्यानं, तरी हे घेतलं नाही। माझे नाव कार्तिकी देवराव चव्हाण आहे। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकते। पाऊस पडल्या आमच्या गुडघ्या इतके पाणी येतो, येता जाता आम्हाला चिखल होतो आणि काटेही बुडतात। या रस्त्यामुळे आमचे पायही दुखतात। आम्ही येता जाता वेळेस आमचे पाय पण दुखतात। याच्यामुळे आमची शाळाही बुडते। तुळजापूरवाडी ते आडगाव शाळा आहे आमची। मी विलास गंगाधर चव्हाण, राहणार तुळजापूरवाडी, शिवसेना शिंदे गटाचा उपतालुका प्रमुख, गावचा तंटमुक्ती अध्यक्ष या वतीने बोलत आहे। हे जे रस्ता आहे आणि हे बोलायचे जे टाइम आलेला आहे, हे या रस्त्याचं काम जे आहे आतापर्यंत झालेलं नाही। 82 खात्यात देखील तो केलेलं नाही कोणाच। या रस्त्याला एवढी अडचण आहे आम्हाला, शाळेत लेकरं जातात या रस्त्यानं। आमचं आडगावचे एवढे संबंध आहेत, ते संबंध तुटत आहेत आता या रस्त्यामुळं। आम्ही खूप वेळेस प्रयत्न केले, 3 खासदाराकडे स्वतः आम्ही घेऊन गेलो ठराव, तरी या रस्त्याचं काम झालेलं नाही। तर मी सहज यावेळेस आदरणीय राजूदादा चापके साहेब यांना मी गोष्ट सांगितली अशी, तर त्याने न विलंब करता भुसारे सरला सांगून आम्हाला एक जेसीबी दिली व मला हे रस्त्याचं पूर्ण काम चांगलं करून घ्या। त्याचे खूप खूप आभार।